वरती सुहास पवार आणि गोलंदाजी मार्क वरती विकी. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस हवेमध्ये लॉंग ऑनला फील्डर डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप. फार मोठी मिस्टेक बिकॉज पहिल्याच चेंडू वरती विकेट मिळायला हवी होती बट लॉंग ऑनचे फिल्डर थोडे कमी पडले. कॅच झाली ड्रॉप आणि जीवनदान अगदी पहिल्याच बॉल वरती मिळतोय सुहास पवारला. आता हे किती माग ठरेल कारण जस्ट मी उल्लेख केला की भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाकली सर्वांनी त्यामध्ये वडवली बी टीममध्ये ॲज अ आयकॉन खेळून अतिशय चांगला परफॉर्मन्स या क्रीडांगणावरती सुहास पवारचा आपण पाकला होता आणि त्या सुहासची पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप. समोर आता दीपू आहे ओव्हर द विकेट. अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय. पहिलं षटक आतापर्यंत पहिले दोन चेंडू अगदी जर आपण पाहिले साहिलजी तर फर्स्ट बॉलवरती कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर दीपू स्ट्रायकिंग एंडवरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. समोर विकी सारखा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं इतकंही इझी होणार नाही आहे. नेक्स्ट बॉल फुल लाईन टाकला ऑन साईडला हा फटका डीप मिड विकेटचे फिल्डर तसेच काऊ कॉर्नरवरनं मोनिश पाटील वेगाने येतोय बट तोपर्यंत 2 धावा इझिली पूर्ण केल्या जातील. ज्याप्रमाणे या सामन्याला आता सुरुवात झालेली आहे भिवंडी वर्सेस भिवंडीची ही बॅटल आहे आणि अपेक्षा करूया की ही देखील एक चांगली लढत आपल्याला या आफ्टरनून सेशन मध्ये पाहायला मिळेल. नवाब स्पोर्ट्स भिवंडी तसेच बालाजी एकर्स भिवंडी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्याच्या घडीला पहिलं षटक आतापर्यंत शांत झालं आणि तसेच बालाजी एकर्स भिवंडीचे ओनर विराजी चोरघे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे एसडी ट्रॉफी 2024 मध्ये. पण हा फटका मिसटायमिंग होता आणि कॅच देखील पकडली गेली आहे. पहिला धक्का लागलाय दीपेश माळे याच्या स्वरूपामध्ये. टीम बालाजी एकर्स भिवंडीला फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने जर पाहिलं लास्ट बॉलवरती साहिलजी तर फक्त टाइम करण्याचा प्रयत्न केला होता दीपूने आणि इथनं स्ट्रोक मागे मी म्हणेन ताकद थोडी कमी पडली आणि मोनिश पाटील याचा एक अप्रतिम झेल आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळाला. भूमिक 11चे कट्टर समर्थक निशांत दादा देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचं स्थानापन्न व्हायचं आपलं देखील एसडी ट्रॉफी 2024 मध्ये. हार्दिक स्वागत. तसेच आपल्याकडे वेळ आहे सो आवर्जून मी उल्लेख करेन आपल्यामध्ये राजदादा भोईर उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीज दादांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालेल्या आहेत आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती एसडी ट्रॉफी 2024 मध्ये लाभली आहे. दादांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. तसेच 70 स्पोर्ट्स देखील विशेष योगदान तारीफजी सय्यद सर भरपूर चांगलं त्यांचं गायडन्स आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी देखील त्यांचं मुळाचं योगदान आम्हाला लाभलं. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. नवीन फलंदाज करेजसाठी पहिलाच बॉल खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चालला तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. सुहास पवार आणि करेश ही जोडी इम्पॉर्टंट आहे कारण सुहासचा परफॉर्मन्स आपण स्पेशली ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी स्पर्धेमध्ये या खेळाडूचा चांगला खेळ आपण पाहिला आहे. तसेच प्रतीकदादा पाटील वेहळेचे दादांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचं. आपलं देखील एसडी ट्रॉफी 2024 मध्ये हा पोचला आता 8 वरती आणि खेळ देखील समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती विकेट देखील एक गेली आहे टीम बालाजी एकर्स भिवंडीचे. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये मी म्हणेन मिनिमम 30 ते 35 धावा आणखीन बनवणं मी म्हणेन गरजेचं असेल कारण आजचा दिवस आपण पाहिला तर 40-45 धावा देखील लढण्यासाठी उपयुक्त राहिलात. सर्व विनंती असेल जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. नवाब स्पोर्ट्स भिवंडी प्रतीकदादा पाटील वेहळेचे दादांचं देखील आगमन झालं. दादांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आतापर्यंत जर पाहिलं गेलं साहिल, ज्याचा फायनल डे आणि 50,000पेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी आज SD ट्रॉफी 2024 आनंद घेतलेला आहे. असेच तुमचं प्रेम राहू द्या. आणि स्पेशली जे प्रेक्षक सध्याच्या घडीला या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यामध्ये भरपूर सारे नवीन प्रेक्षक देखील आहेत, त्यांना देखील मी नक्कीच सांगेन की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्पेशली बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. आज जर आपण 7070 ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जर सबस्क्रायबर्स पाहिले तर 7,23,911 सबस्क्रायबर्स आतापर्यंत झालेले आहेत. आणि जे नवीन प्रेक्षक आहेत, लवकरात लवकर आपला हक्काचा चॅनल 7070 स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या दिशेने आपण जाऊया. सेकंड ओव्हर आता विश्वास दाखवला गेलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार होतोय कपिल केने. कपिल केने गोलंदाजी मार्कवरती. बघा, भिवंडी क्रिकेटमध्ये भरपूर सारी अशी नावं आहेत आणि एक काल खऱ्या अर्थाने दिलीप पाटील कालदरीचे मला आठवतात, जे भरपूर चांगले साईड आर्म बॉलर आहेत. आणि असा डेटला आपण पाहिले तर योगेश भालेकर देखील एक भरपूर चांगले साईड आर्म बॉलर आहेत. तसेच मैदाना साथमध्ये सध्याच्या घडीला कपिल केने देखील एक चांगले साईड आर्म बॉलर आहेत. पण कशा प्रकारे किती इम्पॅक्ट ते या मॅचमध्ये टाकू शकतील, कारण समोर आहे करिश म्हात्रे. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात. साईड आर्म बॉलरचा जर आपण विचार केला तर पडल्यानंतर बॉल आपल्याला नॅचरली आउटस्विंग होताना दिसतो आणि तेच घडलं अगदी पहिल्या चेंडूवरती. अतिरिक्त रन, धाव फलक 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. करेश हा बॉल देखील करेशने सोडून दिला. लाईन पुन्हा एकदा खराब, आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. आता त्याच अनुषंगाने कपिलने साईड चेंज केली आहे, कारण सुरुवात तर ओव्हर द विकेटने गेली, बट सलक्ष दोन व्हाईट बॉल त्या अनुषंगाने आता तयार होतो राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी. 2 अतिरिक्त रन आतापर्यंत मिळाला. धाव फलक 10 वरती आहे. राऊंड द विकेट कपिल. शफल झाला करेश, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा नक्कीच प्रश्न असेल, बट लेग बाईस एक सिंगल मिळेल. धाव फलक पुढे जातो 11 वरती. आतापर्यंत साहिल जे पाहिलं गेलं तर पहिलं सत्र शांत दिसतं, बिकॉज बाउंड्रीज आलेल्या नाही आहेत आणि फार वेळानंतर आता सुहास पवार आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. डावखुरा शैलीचा हा विस्फोटक फलंदाज, त्याचप्रमाणे सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी देखील तो डेफिनेटली आपल्याला करताना दिसू शकतो. तितकाच चांगला तो गोलंदाज देखील आहे. बट आज या निर्णायक मॅचमध्ये आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने तो कशा प्रकारे घेऊन जाईल ही पाहण्यासारखी गोष्ट असेल. फुल टॉस टाकला, ऑन साइडला फटका, बॉल हव्यामध्ये. 2 फील्डर आहे जरूर, फक्त पाहतच राहतील. सुहासच्या अगेन्स्ट फुल टॉस टाकला म्हणजे बॉल फक्त एकच दिशेने जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला मोठा फटका या इनिंग मधला, षटकार. फुल टॉस सुहासच्या अगेन्स्ट, प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोक, लॉंग ऑनला क्लिअर केलं सुहासने. षटकार येतोय. धाव फलक आता या 6 धाव्यांच्या मदतीने वेगाने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 17 धावा धाव फलकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा कपिलने साईड चेंज केली. आता ओव्हर द विकेट तयार होतं सुहासच्या अगेन्स्ट. मिस्टॅमिंग कॅच पकडली जाईल का स्वतः कपिल धावतोय आणि कॅच ड्रॉप. सुहास पवारला मिळणारा हा दुसरा जीवनदान. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल लॉंगॉनला कॅच ड्रॉप झाली होती. आता कॉट अँड बॉलची संधी स्वतः गोलंदाज कपिल केनेकडे होती, पण ती संधी देखील आता गमावलेली आहे. बघा, कपिल ऑलमोस्ट बॉलपर्यंत पोहोचला होता, कॅच पकडायला हवी होती, बट ही कॅच देखील ड्रॉप. 2 जीवनदान सुहास पवारला आतापर्यंत मिळालेले आहेत आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. किती महाग पडेल, कारण एक क्वालिटी बॅटरला जर तुम्ही एकाच इनिंगमध्ये 2 त्याच्या कॅचेस ड्रॉप कराल तर त्यानंतर रणगती थांबवणं, मॅचमध्ये कमबॅक करणं या गोष्टी थोड्या दूर जातात. यावेळेस परफेक्ट यॉर्कर. लास्ट बॉलवरती मिस्टेक जरूर झाली, कॅच ड्रॉप झाली, पण त्यानंतर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय कपिल केनेचा. मिळेल एक सिंगल रन या बॉलवरती. एक षटकार या ओव्हरमध्ये आपण जरूर पाहिला, बट त्यानंतर कपिलने जे चेंडू लिगल टाकलेत आतापर्यंत ते योग्य टप्प्यांवरती होते, बट मनामध्ये खंत नक्कीच असेल की एक कॅच देखील ड्रॉप झाली. स्पेशली सुहासची ती कॅच होती. आता करेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती शॉर्ट पिच टाकला, पुल करायचा होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉल. प्रेशर सध्याच्या घडीला फिल्डिंग युनिटवरती, कारण हे षटक थोडं लांब चाललंय. अतिरिक्त चेंडू या ओव्हरमध्ये आतापर्यंत भरपूर सारे टाकले गेले आणि तेच मी म्हणेन टोचणारे आहेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. अजून देखील या दुसऱ्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलक 21 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धाबा आहेत. मी उल्लेख केला की 40 आणि 45 वरती देखील लढाई लढली जाते अशा दिवसामध्ये. आणि हा अंतिम चेंडू देखील येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण 21 धाबा धावफलकावरती. विकेट 1 गमावलेली आहे टीम बालाजी एगर्स भिवंडीने. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन 12 मध्ये कुठे ना कुठे 20 ते 25 बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल टीम बालाजी एगर्सचा. पण आपल्याकडे वेळ आहे साहिलजी. नक्कीच आपण उल्लेख करूया की ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला सपोर्ट राहिला. हॉटेल अलंकार, त्यानंतर भवानी स्पोर्ट्सचा मी उल्लेख करेन. तसेच 70-70 निकेश स्पोर्ट्स वलसाड, त्यानंतर AA स्पोर्ट्स जफर भाई यांचं देखील मोलाचं योगदान. त्याचप्रमाणे निलेशजी शिंदे साहेबांनी देखील बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी दिले. तसंच डोंबिवलीचे नगरसेवक साईदादा शिलार दादांचं देखील बहुमूल्य योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलंय. तसेच स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठा यांच्या स्मरणार्थ देखील राजदादा भोईर दादांच्या वतीनं आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झाला. दादा उपस्थित देखील आहेत. दादांचं देखील आम्ही SD ट्रॉफीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण दादांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं आणि ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. तिसरं षटक गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजाच्या मार्कवरती किशोर मुकादम. किशोरचा पहिलाच बॉल अडवा बाटणे ऑन साइडला. हा फटका डीप मिड विकेटचे फिल्डर काऊ, कॉर्नरचे फिल्डर दोघे एक साथ धावलेत. बट काऊ फेसचा जो फिल्डर आहे त्याने बॉल फील्ड केला. तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथं मिळतील. बघा 2 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या. आता देखील मी उल्लेख करेन पहिल्या बॉलवरती 1 कॅच ड्रॉप झाली होती आणि लास्ट ओव्हरमध्ये देखील 1 कॅच ड्रॉप झाली होती सुहास पवारची. आणि सुहास सध्या सगळीला साहिल जे खेळतो 12 वरती. जो फलंदाज कुठे ना कुठे 0 वरती डगआउटमध्ये असायला हवा होता तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकलाय. आणि मी म्हणेन जर अंतिम षटकापर्यंत सुहास राहिला मैदानाच्या आतमध्ये तर फार मोठा इम्पॅक्ट टाकू शकतो. समोर किशोर मुकादम त्यामुळं ओव्हर द विकेट पंच करायचा होता. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळला नाहीयेत. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी सुहास परतला आणि पुन्हा एकदा 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो करेश म्हात्रे आणि सुहास पवार यांच्यामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट स्पेशली चांगली आहे. कारण बघा जर मोठे फटके येत नाही आहेत ना तर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं, स्कोर कार्ड चालवणं ही गोष्ट देखील प्रामुख्याने महत्त्वाची आहे. 2 मिळतील. धाव फलक आता जातोय पुढे 25 धावा धाव फलकावरती 25. बट किशोर मुकादम यांचं कौतुक करावं लागेल की डावखुऱ्या शैलीचे ते स्वतः गोलंदाज आहेत आणि समोर सुहास आहेत. पण आतापर्यंत पहिले 2 चेंडू सटीक लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही गोष्ट महत्त्वाची. आपण भरपूरदा पाहिलं की डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजासमोर जर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज असेल तर मोस्ट ऑफ त्या बॅटलमध्ये आपण फलंदाजाला जिंकताना पाहिलं. पण आतापर्यंत पहिले 2 चेंडू मी म्हणेन किशोरने चांगले टाकलेत. नेक्स्ट बॉल आणखीन एक चांगला चेंडू. अपील देखील केली गेली. पेस ऑफ केला होता किशोरने. धीमा गतीने हा बॉल टाकला होता. किशोर मुकादम सध्याच्या घडीला आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये वापस आणतायत. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत किशोरने आणि आतापर्यंत या 3 चेंडूवरती फक्त आलेले आहेत 4 धावा. बघा विकेट फक्त 1 गेली आहे. बट चिंतेचा विषय हा देखील आहे की रन्स देखील तितके नाही आहेत स्कोर कार्डवरती. 25च आहेत. नेक्स्ट बॉल. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणार आहे. अंपायर्सने सांगितलं की वाईट लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. +22 देखील एक सिंगल आहे. म्हणजे 1+1 या 2 धावा मिळतील. धावफलक पुढे जातोय 27 वरती. बघा विकेट फक्त 1च गेलेली आहे. 9 विकेट्स अजून देखील हातामध्ये बाकी आहेत. बट स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 27च धावा धावफलकावरती आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की कुठे ना कुठे गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. कपिल केनेने जर एक्स्ट्रा रन्स कमी दिलं असतं तर कपिलचं षटक देखील चांगलंच होतं साहिलजी. पहिलं षटक देखील आपण पाहिलं विकीचं ज्याच्यामध्ये फक्त 28 धावा होत्या. आता करेश म्हात्रे आणखीन एक चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती टाकला होता. थोडा अतिरिक्त बाउन्स देखील मिळतोय किशोर मुकादमला आणि 22च्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये स्पेशली जर मॅच 4 ओव्हरची आहे आणि त्यामध्ये विकेट हातामध्ये असताना सुद्धा रन्स येत नाही आहेत ना त्याचं कारण मी म्हणेन की गोलंदाजी भरपूर चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळत आहे.
28. 28 धावा धावफलकावरती आहेत. आता बाउंड्री हवी आहे, मोठा फटका हवा आहे. आणखीन एक चांगला चेंडू आणि जर पाडलं गेलं तर इथनं आणखीन एक निर्धाव चेंडू. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पवन केनीला देखील दुसरा टाकताना पाहिलं होतं आणि सध्याच्या घडीला किशोर मुकादम देखील दुसरा टाकतोय. सुहास आगे फसवलंय सुहासला बॉल हव्यामध्ये आणि फायनली 2 जीवनदानानंतर आता इथनं सुहास जातो डगआउटच्या दिशेने. बट सुहासला 2 जीवनदान मिळाले तरी सुद्धा या इनिंगमध्ये आपण असं म्हणू शकतोय की सुहासला जास्त काही करता आलेलं नाहीये. दुसरा धक्का लागला, बाद झालाय सुहास पवार. बघा आपण अगोदर देखील सांगितलं होतं की बघा पहिल्या फेरीतील जे 5 सामने आहेत आणि त्यामध्ये एका इनिंगमध्ये सर्वात जास्त रन्स जो संघ बनवेल त्याला डायरेक्टली पुढील फेरीमध्ये वाटचाल दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत जो संघ पुढे आहे त्याचा मी उल्लेख करेन. टीम वेदगिरीची प्रतिष्ठान संघ पुढे आहे. त्यांच्या 49 धावा होत्या एका इनिंगमध्ये. आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर इथनं या पहिल्या सत्रामध्ये साहिलची 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. वेदगिरीची प्रतिष्ठान संघ सध्याच्या घडीला तर पुढे आहे आणि जर या फर्स्ट इनिंगमध्ये 49 पेक्षा जर कमी राहिला तर डायरेक्टली पुढील फेरीमध्ये वाटचाल दिली जाणार आहे. बट हा हेलिकॉप्टर उडवला खरेश आणि गॅपमध्ये देखील आहे. हा बॉल निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगली सुरुवात या अंतिम षटकाशी करतो करेश म्हात्रे. रबर बॉल क्रिकेट स्पेशली करेश म्हात्रे भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो. चौकाराने या षटकाचा आगाज धावफलक या 4 धाब्यांच्या मदतीने आता 32 धाबा धावफलकावरती असे भरपूर सारे फटके हवे आहेत. कारण जेव्हा इनिंगला सुरुवात झाली तेव्हाच मी उल्लेख केला की आजचा दिवस आपण पाहिला तर 40-45 धावा देखील डिफेंड करण्यासाठी एक योग्य टोटल ठरतोय. पण तिथपर्यंत देखील पोहोचायचं असेल ना तर इथनं आणखीन 1 ते 2 मोठे फटके हवे आहेत टीम बालाजी एकर्सला. कारण 32 धावा आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की आज खऱ्या अर्थाने सुहास पवार प्रयत्न त्याने भरपूर केलं. बट 2 जीवनदा मिळाल्यानंतर सुद्धा या मॅचमध्ये जास्त इम्पॅक्ट सुहासला टाकता आला नाहीये. हा खेळ एक दिवस आपला असेल तर एक दिवस आपला नसेल देखील. या गोष्टी क्रिकेटमध्ये होत राहतात. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. करेजसाठी हा बॉल पंच करायचं होतं बट बॅटची आतली कडा लागली आहे. सुबता विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचतात. बॉल फील्ड करतात. मिळेल एक सिंगल धाव फलक. आता या सिंगल रनच्या मदतीने आता पुढे जातो 33 धावा धाव फलकावरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये आणि 4 मध्ये आणखी किती बनतील. कारण आता विजेंद्र पाटील आपल्याला क्रमांक 4 वरती पाहायला मिळतात. कमीत कमी मी म्हणेन 1 ते 2 मोठे फटके अजून हवे आहेत बालाजी एकर्स टीमला. कारण हा संघ जर आपण पाहिला बालाजी एकर्स तर गोलंदाजी क्रम या संघाचा देखील मजबूत आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये आणि हा बॉल सोडून दिला विजेंद्रने. दिशा खराब. डाव्या ऑफस्टिकच्या फारच बाहेर. मिळेल अतिरिक्त रन. धाव फलक आता या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता 34 वरती जाऊन पोहोचला. 34 माफी सुद्धा 34 धावा धाव फलकावरती आहेत आणि अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 40-45 माइंडमध्ये चाललं असेल. अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही तो तर प्रश्न आहेच. बट सिंगल पूर्ण. दुसरीसाठी परतला विजेंद्र. 2 मिळतील. 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्ड या 2 धाव्यांच्या मदतीने आता पुढे जातोय 36 वरती. बॅटची आतली कडा आय थिंक लागली होती. 36 धावा त्या स्कोर कार्ड वरती. बट आज नवाब स्पोर्ट्स भिवंडीचं आपण कौतुक करूया कारण ज्याप्रमाणे किशोर मुकादमने गोलंदाजी केली
व्हेरिएशन विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्पेशली सुहास अगेन्स्ट पूर्णपणे सुहास त्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना आपल्याला दिसला. दुसरा देखील टाकला. त्यानंतर स्वाभाविक ऑफ ब्रेक देखील टाकताना आपल्याला किशोर मुकादम त्या ओव्हरमध्ये दिसला. भरपूर चांगलं व्हेरिएशन त्या ओव्हरमध्ये. हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन मिळेल. धावफलक या अतिरिक्त रनच्या मदतीने आता पुढे जातोय. 37 धावा धावफलकावरती. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. बघा एंट्री गेट वरती ग्रीन कलरची ओला स्कूटी आहे. ज्या कोणाची असेल प्लीज बाजूला काढायची आहे. हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशा खराब. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. अंतिम षटक वाचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि तो मी म्हणेन थोडा अयोग्य देखील सायजी ठरतो. कारण 7 वाईट चेंडू आतापर्यंत या इनिंगमध्ये टाकले गेलेत आणि ते कुठे ना कुठे पुढे जाऊन टोचू देखील शकतात. कारण अतिरिक्त रन्स भरपूर सारा आतापर्यंत खर्च केलेले आहेत गोलंदाजांनी. नेक्स्ट बॉल स्विंग करायचा होता ऑन साईडला बट हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आलेला नाहीये. फिल्डर पोहोचतायत स्क्वेअर लेग रिजनवरती. तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. 2 मिळतील. अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर इथनं एक चौकार जरूर करेश म्हात्रेंचा बॅटमधनं आला बट त्यानंतर बाउंड्रीज आलेल्या नाही आहेत. बट एक गोष्ट देखील सांगण्यासारखी राखली या अंतिम षटकामध्ये की 3 वाईट बॉल टाकलेत. 3 अतिरिक्त चेंडू या ओव्हरमध्ये टाकलेत गोलंदाजाने. धावफलक 40 वरती. 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. मग आतापर्यंत एका इनिंग मध्ये हायस्ट टीम टोटल आपण पाहिला तर वेदई रिची प्रतिष्ठान संघाचा आहे. त्यांनी 49 चेस केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला म्हणजे मिळेल फक्त एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने. आता 41 वरती शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. बट बालाजी एकर्स निराश असेल बिकॉज बघा विकेट्स देखील जास्त गेलेले नाही आहेत बट तरी सुद्धा रन्स फक्त 41 आहेत. नवाब स्पोर्ट्स भिवंडी खुश असेल एका बाजूला पाहिलं गेलं तर कारण गोलंदाजांचा परफॉर्मन्स एक्स्ट्रा देखील भरपूर सारा दिला बट तरी सुद्धा 41 स्कोर कार्डवरती. आणि अंतिम चेंडू देखील येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या सत्राचा. पहिल्या सत्रामध्ये एकूण 41 धावा बनवण्यामध्ये यश आलं म्हणजे 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं अगेन्स्ट टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडी. म्हणजे आता आपण ड्रॉ देखील करणार आहोत आणि इथनं एक निकाल तर जाहीर झालाय की वेदही रिची प्रतिष्ठान संघाला पुढे वाटचाल दिली गेली आहे. कारण एका सत्रामध्ये त्यांनी 49 चेस केले होते आणि तो उच्चांक आहे एका संघाचा आतापर्यंत जितकेही सामने झाले त्यामध्ये. सो जे उरलेले 4 संघ आहेत त्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. अर्नी स्पोर्ट्स चे कॅप्टन अथवा प्रतिनिधी तसेच LNT खोनी टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आणि स्काय रायडर घाटकोपर भटवाडीचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आणि एक चिठ्ठी असणार आहे विनरची म्हणजे अर्थात या सामन्याचा विजेता संघ. चा टार्गेट सेट केला गेला. 42 धावांचं लक्ष्य. हॉटेल अलंकार त्यांचं देखील विशेष योगदान. त्याचप्रमाणे दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलं. तसेच महेशभाई पाटील दादांचा देखील मी आवर्जून उल्लेख करणे या स्पर्धेमध्ये. त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष योगदान दिले. त्याचप्रमाणे 70 निकेत स्पोर्ट्स वलसाड त्यांचं देखील चांगला सपोर्ट या स्पर्धेला आपल्याला लाभला. तसेच AA स्पोर्ट्स जफरभाई त्यांचं देखील बहुमूल्य योगदान. त्याचप्रमाणे डोंबिवलीचे नगरसेवक त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू साई दादा शेलार त्यांचं देखील बहुमूल्य योगदान. तसेच 70 स्पोर्ट्स तारिफजी सय्यद सरांचं देखील बहुमूल्य योगदान या स्पर्धेमध्ये. तसेच आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत झाल्या. ड्रॉ आपण करणार आहोत. राजदादा भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने राजदादा भोईर दादांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाला आणि त्यांच्याच शुभेच्छा आपण करूया. लकी ड्रॉ बघा 4 चिठ्ठ्या आहेत आणि त्यामध्ये आपण 2-2 चिठ्ठ्या उचलणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील सामने होणार आहेत.
2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि पवन सांगतील की यापुढील होणारा सामना कोणता असेल. विनर टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल अर्नी स्पोर्ट्स आणि विनर अशी यापुढील लढत असणार आहे. आणि त्यानंतर LNT खोनी आपल्याला खेळताना दिसेल स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडी सोबत. यापुढचा ग्राफ अशा प्रकारे असणार आहे. म्हणजे विनर टीमला नेक्स्ट मॅच मध्ये खेळावं लागणार आहे. या सामन्यामध्ये जोही जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये आपल्याला अर्नी स्पोर्ट्स सोबत खेळताना दिसेल. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लवकर. तसेच बीबी भावेश पवार आणि बिलाल शेख आणि केन एंटरप्राइजेस त्यांचा देखील मी उल्लेख करेन, कारण त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये संपूर्ण प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाला. त्यांचा देखील विशेष आभार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 42चा हा चेज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मोनिश पाटील पाहायला मिळतात ओपनिंगला आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात हरेश केने ओपनिंगसाठी आलेत. हरेश केने आणि मोनिश पाटील. शुभम आलेत, माफी सुद्धा. शुभम आणि मोनिश पाटील ओपनिंग साठी आलेत. बघा टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडी आपल्याकडे प्लेयर्स पवेलियन आहे. तुम्ही तिथे जाऊन बसायचं आहे आणि तिथनंच बॅटर्स पाठवायचे आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. 42चा चेज आहे आणि कशा प्रकारे या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 42 आता चेज होतील की डिफेंड होतील. खऱ्या अर्थाने आता बालाजी एकच भिवंडीने देखील या गोष्टीचा विचार करायला हवा की पहिलं सत्र हरकत नाही आहे. रन्स मी म्हणेन 10 ते 12 कमी बनवला गेला, बट 42 डिफेंड होऊ शकतात. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिले षटक सुहास पवार तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. 42 डिफेंड करायचं आहे. त्या अनुषंगाने पहिलं षटक दुसरं षटक ही जी पहिली 2 षटकं आहेत ती इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये विकेट्स हवे आहेत, प्लस कमीत कमी रन्स खर्च करायचे आहेत बालाजी एकर्स भिवंडीला. तेव्हा जाऊन या मॅचमध्ये अंतिम चरणापर्यंत संघर्ष कायम राहील. पण त्याच पलीकडे 42चा चेज एक चांगली पार्टनरशिप नवाब स्पोर्ट्स भिवंडीला हवी आहे. आता फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर सध्याच्या घडीला ऑन साईडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईनवरती, कारण स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला शुभम पाहायला मिळतात. एक उजव्या शैलीचे अप्रतिम फलंदाज, मोठे फटके भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो शुभम. सुहास पवार सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल शफल झालाय. शुभम बॉल हवेमध्ये आहे आणि लॉंग लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. बॉल ट्रॅव्हल होतो अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर लॉंग लेग पर्यंत पोहोचतात. 3ऱ्या धावेसाठी मोनिश परतला आणि तोपर्यंत 3 धावा दरम्यान सहजरित्या पूर्ण केला जातील. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क झाला शुभम. ऑफ द मार्क झालेले आहे नवाब स्पोर्ट्स भिवंडी. तब्बल स्कोर कार्ड जर पाहिला तर 3 वरती. नेक्स्ट मॅच विनर टीम आपल्याला अर्नी स्पोर्ट्स सोबत खेळताना दिसणार आहे. वेदश्री रिची प्रतिष्ठान संघ आपल्याला पुढे वाटचाल करताना दिसला आहे. बिकॉज आपण अगोदरच क्लिअर केलं होतं की फर्स्ट राऊंड आहे, त्यामध्ये एका इनिंगमध्ये सर्वात जास्त रन्स जो संघ बनवेल त्याला डायरेक्टली पुढे वाटचाल दिली जाईल. आणि सर्वात जास्त रन्स वेदेश्री रिची प्रतिष्ठान संघाने बनवला होता. 49 चेज केला होता. त्या अनुषंगाने त्यांना पुढे वाटचाल दिली गेली आणि पुढील सामना या सामन्याचा विजेता संघ आपल्याला खेळताना दिसेल अर्नी स्पोर्ट्स सोबत. सुहास आता तयार होतो राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की एका धावेचं महत्त्व आता जास्त आहे. स्पेशली इनिशियल लेवल्सला विकेट काढणं ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची आहे. शफल झालाय मोनिश, बट यष्ट्यांचा वेध
घेतलाय सुहासने, क्लीन बोल्ट, काम तमाम. झटका लागलाय पहिला नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. मोनिश पाटील 0 वरती बाद. मोनिश पाटील लॉंग वे शफल झाला, बट अतिरिक्त गतीने स्टम्प्सला टार्गेट केलं सुहासने. सफलता मिळेल पहिली. मोनिश पाटील बाद झाला 0 वरती. 0 वरती बाद झाला मोनिश. मी उल्लेख केला होता की स्टार्ट दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाचा आहे. एका बाजूला गोलंदाजी करणारा संघाला इथनं विकेट्स काढायचे आहेत, कमीत कमी रन्स खर्च करायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला ज्याप्रमाणे आस्किंग रेट आहे, रिक्वायर रेट आहे, त्याप्रमाणे इनिंगला चालवायचे फलंदाजांना. हा सामना इतकाही सोपा नसणार आहे दोन्ही टीमसाठी. चढ उतर, अप अँड डाऊन्स या मॅचमध्ये आपल्याला भरपूरदा पाहायला मिळणार आहेत. सुरुवात देखील त्याचप्रमाणे राहिली. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येत आहेत. उमर येतो बॅटिंग करण्यासाठी. सध्या सगळ्याला बॅटेल आहे भिवंडी विपक्ष भिवंडी. बट जिंकेल कोण? सुभाष हा चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न घेणारा हा चेंडू आणि हा देखील येतो निर्धाव. सुहास पवार सध्या सगळीला विथ बॅट स्ट्रगल करत होता, बट विथ बॉल स्ट्रगल करत नाहीये, बट त्याच्या अगेन्स्ट बॅटर्स स्ट्रगल करतायत. पहिले 3 चेंडू फक्त 3 धावा स्कोर कार्ड वरती. हा बॉल देखील सोडून दिला, बट या चेंडूवरती जास्त स्टर्न मी म्हणेन प्राप्त झालं. गोलंदाजाला व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक आता पुढे जातोय. या अतिरिक्त रनच्या मदतीने आता स्कोर कार्ड सध्या सगळीला 4 ऑन द बोर्ड. 4 धाबा धाव फलकावरती. पहिलं षटक बालाजी एकरसाठी आतापर्यंत चांगले चाललंय. स्विचिटचा अटेम्प्ट केला. शॉर्ट थर्डला जे फिल्डर आहे ते पाठलाग करतात, बट बॅकवर्ड पॉईंट पर्यंत देखील खेळाडू धावतात. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल इथनं 2 धावा मिळतील. दीपू थोडे निराश दिसतात. अपेक्षा होती की ऑन द स्टंप योग्य एंडला थ्रो येणं आवश्यक होतं, कारण मी अगोदरच सांगितलं की एक धाव महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. धाव फलक सध्या सगळीला या 2 धाव्यांच्या मदतीने आता 6 वरती. कारण स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला एसडी ट्रॉफी 2024 मध्ये प्रत्येकी मॅच नॉकआउट आहे. जिंकाल तर पुढे, हरलात तर स्पर्धा सोडावी लागेल. प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आता फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करणार आहे. धाव फलक 6 वरती. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत चांगलं. आणि हा शेवटचा चेंडू पाकला गेला. हुक करायचा होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही हा देखील एक प्रश्नच राहिला. बट अंतिम बॉलवरती मिळेल एक सिंगल. खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 7 धावा खर्च केला सुहास पवारने आणि एक इम्पॉर्टंट विकेट देखील त्याने या षटकामध्ये मोनिश पाटीलची काढली. म्हणजे 18 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे 35 धावांची. 35 धावा अजून देखील इथनं चेस करायच्या आहेत नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. आणि यापुढील होणारा सामना देखील असाच आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला अर्नी स्पोर्ट्स सोबत खेळताना दिसेल. चला बालाजी एकर्स टीम जास्त वेळ मित्रांनो खर्च नका करू. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. 18 मध्ये 35. सेकंड ओव्हर. विश्वास दाखवला. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. डावखुऱ्या शैलीचा आणखीन एक चांगला गोलंदाज हिमांशू पाटील तयार होतो. समोर स्ट्रायकिंग एंडवरती उमर आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर शुभम आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळाले होते, बट आता अडचणी आहेत बिकॉज 18 मध्ये 35 बनवायच्यात. पहिल्याचं तर आपण देखील पाहिलं की फलंदाज स्ट्रगल करताना दिसले आणि त्याच अनुषंगाने 18 मध्ये 35 बनवणं हे कार्य अवघड आहे, पण साध्य केलं जाऊ शकतं. त्यासाठी इथं एखाद्या फलंदाजाला जिम्मेदारी घेऊन खेळ करावा लागेल. 18-35 सेकंड ओव्हर. हिमांशू पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हवेमध्ये. कॅच पकडली जाईल का? फिल्डर डीप मिड विकेटला. डाऊन दी बॉल. कॅच पकडली गेली आहे. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल सफलता मिळेल हिमांशू पाटीलला आणि उमरच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला दुसरा नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. किरण पाटील डीप मिड विकेटला होते.
किरण पाटीलची ही अप्रतिम कॅच आणि दुसरा धक्का. फलंदाज बाद झाला. आता उमर. प्रेशर आता वाढत चालला फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण आता 17 चेंडू आणि 35 धाब्यांची आवश्यकता. जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने जर आपण रिक्वायर रेट चालली पाकला तर ऑलमोस्ट तुम्हाला 11 रन पर ओव्हर बनवायचे होते. बट आता परिस्थिती अशी आहे की तोच आस्किंग रेट आता 12पेक्षा जास्त झालेला आहे, कारण पहिले 7 चेंडू फक्त 7 धावा 2 विकेट देखील गेलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये किशोर मुकादम दाखल होतो क्रमांक 4 वरती. ज्या किशोरनं अक्षरशः सुहास पवारला, तर जर आपण पाकले गेले सुहास जेव्हा खेळत होते फार स्ट्रगल करताना दिसले होते किशोरच्या अगेन्स्ट. विथ बॉल तर चांगलं कार्य आज सुहासने देखील केलं, किशोरने देखील केलं. पण आता विथ बॅट किशोर किती इम्पॅक्ट टाकेल या मॅचमध्ये. मध्ये 35 किशोर मुकादम क्रमांक 4 वरती. एक पार्टनरशिपचा उल्लेख आपण केला, पण ती पार्टनरशिप कधी येईल हा सर्वात मोठा प्रश्न राहिला, कारण आतापर्यंत सुहासने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पूर्णपणे आपल्या टीमला या मॅचमध्ये वापस आणून ठेवलं आणि त्यानंतर त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून आता हिमांशू पाटील देखील चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवात तर हिमांशूची देखील चांगली आहे. फर्स्ट बॉलवरती विकेट आहे. कटर टाकला, पंच केला, हवेमध्ये बॉल आहे. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगाने धावतात, चांगली फिल्डिंग राखली. ओमकार तारमाळे देखील या टीम मध्ये आहेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला तशी पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील. धाव फळक सध्या सगळीला या 2 धाव्यांच्या मदतीने आता 9 वरती जाऊन पोहोचला. शॉर्ट पिच टाकला, पुल केला, अडबा पाटणे बॉल हवेमध्ये झेपी आहेत आणि कॅच देखील पकडली जाईल. आणखीन एक धक्का. सध्याच्या घडीला साहिलजी हेच म्हणावं लागेल की 42च्या या चेज मध्ये अडचणी समस्या आता वाढतच चाललेल्या आहेत, कारण तिसरा फलंदाज आता डगआउटच्या दिशेने चाललाय आणि स्कोर कार्ड वरती फक्त 9 धावा. नवीन फलंदाज लवकर पाठवायचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसतात क्रमांक 5 वरती. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. बट आता परिस्थिती अशी आहे की विकेट्स देखील सांभाळायचे आहेत, रन्स देखील बनवायचे आहेत. अशा कंडिशन्समध्ये चांगली बॅटिंग करणं हे अवघड कार्य. बट हिमांशू पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण हिमांशू देखील अगदी ज्याप्रमाणे ड्राय सरफेस पिच पूर्ण ड्राय आहे त्याप्रमाणे गोलंदाजी हिमांशू करतोय. तसेच आमचे प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर बिलाल शेख यांचं देखील आगमन. आपलं देखील हार्दिक स्वागत. बिलाल शेख, भावेश पवार तसेच KN एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच ऑल ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाला, त्यांचं देखील विशेष आभार. बट सध्याच्या घडीला फक्त 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेट गेलेत. अडचणीमध्ये नवाब स्पोर्ट्स. बॅटची कडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल मिळेल. धाव फलक या एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावरती. आता चेंडू देखील आपण पाहिले तर 14 बाकी आहेत आणि 14 चेंडूंवरती 32 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रेट आता वेगाने पुढे चाललाय. बाउंड्री हवी आहे नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. अदरवाईज या चेस मध्ये टिकणं, या चेस मध्ये जिंकणं ही गोष्ट थोडी आता दूर निघून जाईल. अटॅकिंग माइंडसेटने आता खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, कॅच पकडली जाईल का? प्रयत्न तर केले जातात. एफर्ट चांगला पाहायला मिळाला. जे फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पंकज होते, चांगले एफर्ट त्याचे राखले. बट इन बिटवीन पूर्ण केला जातील या 2 धावा. 2 मिळतील. धाव फलक 2 धाब्यांच्या मदतीने आता 12 वरती 1 चेंडू अजून देखील शिल्लक या दुसऱ्या षटकामध्ये. बट पहिलं षटक, दुसरं षटक पूर्णपणे बालाजी एकर्स भिवंडी टीमच्या नावावरती, कारण सेकंड ओव्हरमध्ये देखील 2 विकेट्स काढले हिमांशू पाटीलने.
फर्स्ट ओव्हरमध्ये मोनिश पाटीलची विकेट काढली सुहासने. आतापर्यंत 2 षटकांमध्ये डॉमिनेट केलं पूर्णपणे बालाजी एकर्स भिवंडी टीमने. बट हे डॉमिनेशन अंतिम षटकापर्यंत ते कायम ठेवतील का? कारण सामना अजून देखील भरपूर बाकी आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील आणि त्याच्यासमोर शुभम गुळवी सारखा एक चांगला बॅटर आहे. अजून देखील हे टोटल चेस केले जाऊ शकतं. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये अजून देखील 30 धावांची आवश्यकता. मध्ये 30 हा शेवटचा चेंडू महत्वाचा. ओव्हर द विकेट फुल लेंथ टाकला, बीट केला, शुभमला येतोय डॉट. म्हणजे अंतिम 12 चेंडूवरती हा सामना जिंकण्याकरिता नवाब स्पोर्ट्स भिवंडीला आवश्यकता आहे 30 धावांची. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये फक्त 12 विकेट गेले. 3 म्हणजे अंतिम 12 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता. आता अंतिम 12 कोणाचे 12 वाजून जातील आणि कोणाला आनंदित करून जातील हा सर्वात मोठा प्रश्न. कारण 12 मध्ये 30 धावा डिफेंड करायच्या आहेत टीम बालाजी एकसला, तर चेस करायच्या आहे टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. लढत तर चांगली चालली आहे, पण या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? चला टीम बालाजी एकर्स फिल्डिंग सेट करा. 12 मध्ये 30 येणारे 6 चेंडू प्रामुख्याने महत्त्वाचे असतील आणि त्यामध्ये विश्वास दाखवला गेला. आणि त्याच्यावरती विश्वास दाखवण्याचं हे देखील कारण आहे की किरण पाटील सातत्याने अशा परिस्थितीमध्ये भरपूरदा चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. डावखुऱ्या शैलीचा हा देखील एक अप्रतिम गोलंदाज. आज पूर्णपणे डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजांचा तोफखाना घेऊनच बालाजी एकर्स संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. पहिलं षटक सुहास, सेकंड ओव्हर हिमांशू पाटील, थर्ड ओव्हर किरण पाटील गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये 30. आता या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने लढाई चांगली लढावी लागेल सूरज पाटील आणि शुभम गुळवीला. अदरवाईज 12 मध्ये 30 चेस करणं हे फारच अवघड कार्य. किरण तयार होतोय या तिसऱ्या षटकासाठी. 12 मध्ये 30. जर अंतिम षटकापर्यंत ही लढत कायम ठेवायची आहे, हा सामना जर जिंकायचा आहे टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडीला, तर या ओव्हरमध्ये मिनिमम 15 धावा तरी बनवाव्याच लागतील. 12 मध्ये 30. किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर सूरज पाटील. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू, कटर्स टाकले जात आहेत, फिंगर रोल केले जात आहेत. आणि तोच मी म्हणेन सर्वात मोठा प्लस पॉईंट राहिला या सेकंड इनिंगमध्ये. पूर्णपणे जी सरफेस ड्राय आहे, पिच पूर्णपणे ड्राय आहे, त्याचा फायदा, त्याचा ॲडव्हान्टेज घेताना फर्स्ट ओव्हरमध्ये सुहास दिसला, सेकंड ओव्हरमध्ये हिमांशू दिसला आणि थर्ड ओव्हरमध्ये किरण देखील त्याचाच वापर करतोय. नेक्स्ट बॉल शफल झाला होता, पण हा चेंडू अतिरिक्त गतीने टाकला किरणने. विकेट किपर बीट झाला. शॉर्ट थर्डचा फील्ड पाठलाग करतोय, फील्ड करतोय बॉल. तोपर्यंत 2 मिळतील या बॉलवरती. अंपायरने सांगितलंय डाऊन द लेग साइड वाईट बॉल, म्हणजे 2+1 या मिळतील 3. आणि आमच्या ऑफिशियल दोन्ही अंपायर्स त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. भरपूर चांगली अंपायरिंग त्यांची देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. राजेंद्रजी पाटील सर तसेच परेशजी महाजन सर यांची क्वालिटी अंपायरिंग आपल्याला SD ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे क्वालिटी क्रिकेट देखील अनुभवायला मिळालेला आहे. कालचा दिवस ग्रामीण फॉर्मॅट, आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट. शॉर्ट पिच टाकला, पुल करायचं होतं टॉप एज. फिल्डर पोहोचतायत शॉर्ट थर्डमॅनचं, तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव फळक साहिलजी या एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 16 वरती. म्हणजे अजून देखील आवश्यकता आहे 26 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. सोळा धावा धावफलकावरती अजून देखील 26 बनवायचे आहेत. चेंडू बाकी आहेत या इनिंग मध्ये. 10 मध्ये 26. शुभम शफल झालाय, फटका दरम्यान चाललाय लॉंग लेग क्षेत्राकडे. पंकज आता येतो वेगाने चेंडूपर्यंत, तोपर्यंत 2 धावा मिळतील. पण प्रश्न हा देखील आहे की किती वेळ सिंगल डबलने काम बनेल. मोठे फटके तर खेळावे लागणारच आहेत. अर्नी स्पोर्ट्सचे कॅप्टन थोडेसे चेंजेस आपण शेड्यूल मध्ये करणार आहोत, बिकॉज विनर टीम आणि अर्नी स्पोर्ट्स असं आपण सांगितलं होतं की यापुढील सामना, पण त्यामध्ये आपण चेंजेस करूया आणि सामना होणार आहे स्काय रायडर्स घाटकोपर तसेच LNT खोनी अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉससाठी या. स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडीचे कॅप्टन आहेत उपस्थित. सो LNT खोनी टीमचा कॅप्टन आपण देखील या.
आणि याच दरम्यान शुभ आगमन देखील होतं, ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आपल्याला बहुमूल्य योगदान लाभलेत डोंबिवली परिसराचे नगरसेवक तसेच क्रिकेटिंग दुनियामधलं एक मोठं नाव सर्वांनी साई शिवाजी शिलार दादांचं शुभ आगमन आज एसडी ट्रॉफी 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये झालंय. दादांचं एसडी ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. आगमन होतं या ठिकाणी महाराष्ट्राचा सिक्सर किंग आणि त्याचबरोबरीने ज्यांनी डोंबिवलीचं नाव खंबाळपाड्याचं नाव अगदी महाराष्ट्रभर नेलंय आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून असे ज्यांना मात्र शिवाजीदादा शेलार यांचा क्रिकेटचा वारसाही लाभलाय. खंबाळपाड्याचं नाव मात्र त्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवलंय आणि जनसामान्यांचं देखील सातत्याने पाठपुरावा कामांचा पाठपुरावा करणारे आणि क्रिकेटच्या मैदानातील सिक्सर किंग आगमन होत आहे साई शिवाजी शेलार यांचं. सिक्सर किंगचं आगमन आणि आगमनाचं स्वागत सिक्सनेस केलेलं आहे. साई सर या आपलं स्वागत आहे. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटर सूरज पाटील यांचा बॅट मध्ये षटकार येतोय. ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की सिक्सर किंगचं आगमन आणि मैदानाच्या आतमध्ये देखील षटकार सूरज पाटील मच नीडेड बिगिट त्याचा बॅट मध्ये येतो, कारण हा फटका हवा होता. आता धाव फलक या 6 धावांच्या मदतीने ठीक जाऊन पोहोचलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावरती, म्हणजे येणारे 6 चेंडू अजून देखील आवश्यकता आहे 16 धावांची. 16 अजून देखील बनवायचे आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. मॅच भरपूर चांगली रंगली आहे, पण या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? बालाजी एकर्स भिवंडीचा की टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडीचा? 6 मध्ये 16. अंतिम षटकामध्ये विश्वास कोणावरती दाखवला जाईल हा देखील अजून देखील प्रश्नच आहे. नवीन बॅटर प्रथमेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. घाटकोपर पूर्व रमाबाई कामराज या परिसरातील हा खेळाडू आहे आणि समोर जर पाहिलं तर अंधेरी DN नगरचे विक्रांत यांना आपण पाहतोय. मुजम्मिल आणि प्रथमेश ही जोडी 2 डावखुरी हाताचे युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समोर जर पाहिलं तर विक्रांत सारखा एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी विक्रांतने केलेली आहे. शुभम नाईक त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण टीम सर्वेश पालव असतील, साहिल शेळके असतील, त्याचबरोबरने प्रतीक मुकादम असतील, भूपेश कराळे सुद्धा. ही सगळी टीम आहे. टीम वर्क आहे 70-70 स्पोर्ट्सचं, जे खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. हो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. कमी धावसंख्या आहे आपल्या टीमची आणि इकडे जर पाहिलं तर जिकडे 1 धाव होती तिकडे दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. कमी धावसंख्येतील मॅच आहे, परंतु मॅच चुरशीची होईल, कारण विक्रांत सारखा एक जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. आज सुद्धा यूट्यूबला खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद एसडी ट्रॉफीला लाभला. 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे. काल ग्रामीण गटातून मानकोली संघ पात्र होताना पाहायला मिळालाय आणि आज या मॅच मधील विजेता कोण ठरतंय आपल्याला पाहायचं आहे. आजही दर्जेदार संघ व्यावसायिक गटातील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळाले. कमी गतीचा बॉल, त्यावर आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय करा, परंतु तिकडे 1 धाव घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जरूर आहे, परंतु थांबवलं त्या ठिकाणी मुजम्मिल यांनी आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. काय बॉलिंग केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये विक्रांतने. धावफलक जर पाहिलं तर चार धावा धावफलकावर. रिवतचा प्रयत्न. हो एकमेकांच्या माइंडशी खेळले आता दोघेही, म्हणजे कदाचित उलटा टाकणार, रॉंग वन टाकणार मुजम्मिलला माहिती होतं, परंतु हा सुद्धा रिव्हर्स खेळू शकतो हे सुद्धा गोलंदाजाला माहिती होतं. काय बॉलिंग केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, केवळ 4 रन. वा विक्रांत वा. विक्रांतचा क्लास वेगळा आहे आणि इकडे त्यांनी ते दाखवलं. 3 ओव्हरमध्ये 35 धावा अजूनही करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. 18 बॉल 35. परंतु पाहूयात या मॅचला कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहेत. एक प्रमुख गोलंदाजाचं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.
दोन डावखुरी हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मुजम्मिल आणि प्रथमेश चव्हाण. एक विक्रोळी पारसाईडचे खेळाडू आहेत, एक घाटकोपरचे खेळाडू आहेत. स्काय रायडर वटवडी टीमसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आता आपल्याला पाहावं लागेल. दिनू आणि सुलतान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SD ट्रॉफी. एक भारतीय टेनिस क्रिकेटमधील नामवंत गोलंदाज तर एक फलंदाज. या फलंदाज आणि गोलंदाजाची अशी काही युती झाली आहे ज्याने गेल्या काही वर्षात या ठिकाणी खूप चांगली टुर्नामेंट पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर बिलाल शेख आणि भावेश पवार यांच्या माध्यमातून भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली. त्या अगोदर 70 स्पोर्ट्सची भिवंडी मान्सून ब्लास्ट याच मैदानात आपण पाहिली. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. सौरभ मात्रे खारडी या खेळाडूने हे मैदान गाजवलं होतं. 2 वर्षापूर्वीची ग्रामीण धमाका बिग बॅश मला आठवते. परंतु समोर युवा खेळाडू प्रथमेश चव्हाण यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. पहिलाच बॉल अँगल बनवत बाहेर काढलाय, थोडासा कट केला आणि निर्धाव चेंडूची सांगता. 17 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. वा वा वा, शार्प ऑफ ब्रेक या ठिकाणी. नॅचरली डावकुऱ्याच्या बॅटरसाठी बाहेर जाणारा बॉल या ठिकाणी सौरभने प्रस्तुत केला. 17 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता अजूनही आहे. सेव्हन्टी स्पोर्ट्सवर सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आणि एक अशी स्पर्धा आपण पाहतोय सुलतान आणि दिनू यांच्या माध्यमातून, ज्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. अंतिम टप्पा या स्पर्धेत आता येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल. बेळगावचे प्रतीकदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होते. या प्रतीकदादा आपलं हार्दिक स्वागत असणार आहे SD ट्रॉफीमध्ये. प्रतीकदादा आपलं स्वागत. राज भोईर यांना विनंती असणार आहे आपण प्रतीकदादांचं स्वागत करायचं आहे. प्रतीकदादा आपला अमूल्य वेळ काढून SD ट्रॉफीसाठी सुलतान आणि दिनूच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. परंतु सौरभने पहिले दोन्ही बॉल लाजबाब टाकलेत. 8 बॉलमध्ये केवळ 4 रन झालेले आहेत आणि आता 16 बॉल बाकी आहेत. 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक बॉल जसा पुढे जाईल मॅच मध्ये दबाव वाढू शकतो. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत. रणनीती सौरभची क्लिअर होती. प्रवृत्त करायचं त्या बाजूला मारण्यासाठी आणि तिकडे फिल्डर तैनात ठेवला होता. प्रथमेशने नाराज केले या मॅच मध्ये, कारण लगातारचा तिसरा बॉल डॉटही आलाय आणि या ओव्हरमध्ये धावही नाही आलेली आहे. मुजम्मिल मैदानात आहेत खरे, परंतु आता शिवाजी त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक चक्रवर्ती मॅच एवढी त्यांना आवडलेली नाहीये की अगदी झोपलेले आहेत. अभिषेक चक्रवर्ती चना या नावाने प्रसिद्ध आहेत. परंतु मॅच संपलेली नाहीये. शिवाजी पाडेकर येतात. अनुभवी खेळाडू आहेत शिवाजी. शिवाजीच्या नावावर जुन्नर प्रीमियर लीग सर्वात जास्त वेळा जिंकण्याचा मान आहे. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. 4 धावा 2 विकेट. बॉल झालेत 9. आजच्या दिवसात क्वचितच असं चित्र पाहायला मिळालं होतं. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी राहिली. शेवटच्या षटकात थोड्याशा धावा आल्या, परंतु त्यानंतर अजित मोहिते आपला अनुभव या ठिकाणी चाणाक्ष कर्णधारपणा जे नेतृत्व खूप चांगलं करतायत. शिवाजीसाठी एक वेगवान बॉल मात्र या ठिकाणी टाकला जातोय. एक धाव घेतली गेलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी. सौरभच्या नावाची चर्चा आहे का सध्या हे दाखवून देताना पाहायला मिळतात. आणि धावसंख्या 5 वर गेली आहे, म्हणजे अजूनही 34 धावा करायच्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत 34. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. हे 2 बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहेत. एक युवा सितारा मुजम्मिल याला आपण बॅटिंगसाठी पाहतोय. टॅलेंट तर याही खेळाडूकडे जबरदस्त आहे. हो, परंतु काय बॉल टाकला या ठिकाणी. शार्प ऑफ ब्रेक पुन्हा एकदा.
हातभर चेंडूने घेतलेलं वळण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. समोरून बॉल वळवलाय आणि तो सुद्धा हातभर. खार्डीच्या सौरभची चर्चा नाही होणार का नाही होणार, कारण बॉलिंग लाजबाब होते. अजित मोहिते यष्टीरक्षकाची भूमिका निभावत आहेत आणि तसं गायडन्स देखील त्यांना करतायत. परिस्थिती विपरीत आहे स्काय रायडर भटवाडीसाठी, परंतु मॅच संपलेली नाहीये. अशाही परिस्थितीत मॅच होतात आणि ती बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. जर पाहिलं तर 1 रन दिली आहे फक्त सौरभने. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी जबरदस्त बॉलिंग. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हर 34. बारा बॉलमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली आहे दोन्ही गोलंदाजांनी. 2 ओव्हरला 5 असा प्रकारचं चित्र या मैदानावर क्वचितच पाहायला मिळतं. मैदान एवढं मोठं आहे की गॅपमध्ये बॉल ढकलून सुद्धा 2-2 धावा सहज गद्या होत आहेत. परंतु खूप चांगली बॉलिंग राहिली या ठिकाणी. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. येणाऱ्या कालावधीमध्ये अध्यक्ष चषकी स्पर्धा सुद्धा दीपू माळी घेऊन येत आहेत पुढल्या शनिवार रविवार माणकोली या ठिकाणी. अमोल बॉलर नेम प्लीज. विकी. विकी येतात गोलंदाजीसाठी. डोंबिवली परिसरातील एक गुणवान खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर शिवाजी पाडेकर डावखुरे हाताचे खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. नारायणगावचे खेळाडू आहेत. पहा, मॅचच्या एका सत्रात चांगलं खेळून नाही झालं, तुम्हाला दोन्ही सत्रात चांगलं खेळावं लागतंय. फक्त सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. आणि आता शिवाजी आणि जोडीला मुजम्मिल आहेत खरे, परंतु विकी यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता. या मैदानात काही होऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. एक धाव घेतली तिकडे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. शिवाजीने रिव्हर्स अस्त्र काढलं आणि पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहायला मिळतोय. 11 बॉल 30. 11 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळले आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील पाठवताना यशस्वी राहिले. आणि आता पाहिजे 11 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या 2 ओव्हरला केवळ 5 धावा होत्या. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर थोडासा या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एकदा स्काय रायडरचा येण्याचा प्रयत्न आहे फलंदाजीसाठी शिवाजी. ओहो, इकडे वेगात बॉल पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलेला आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळते. 2 धावा तर या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. डावखुरे हाताच्या या गोलंदाजा सेटच्या विरुद्ध स्ट्राईक घेण्याचा प्रयत्नही या ठिकाणी राहिला. 2 धावा तिकडे मिळतील. अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. 10 बॉलमध्ये 28. परंतु पाहिजे हे 4 बॉल आता मात्र खूप निर्णायक असणार आहेत. मोहित येत आहेत. आणखीन एक डावखुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मोहित एक युवा खेळाडू आहेत आणि ते मात्र मैदानात दाखल होत आहेत. नुकतंच डिंगडॉंग ट्रॉफी पुणे या ठिकाणी देखील मोहितने खूप चांगली कामगिरी केली होती. मुलुंडचा खेळाडू आहे. समोर जर पाहिलं तर युवा विकीला आपण पाहतोय आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या
2 बॉलवर 6 धावा आलेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल बाकी आहेत आणि 28 धावांची आवश्यकता म्हणजे मॅच ऑन आहे. मुझम्मिलवर आता मात्र सगळ्यांच्या नजरा असतील. त्यांचं या मॅच मधील त्यांची कामगिरी निर्णायक ठरू शकते. यावेळेला वेगवान फटका समोर खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. यस, काय कॅच पकडली आहे सौरभने आणि मॅचला टर्न करणारी कॅच होती आणि मुझम्मिलचं या ठिकाणी माघारी परतणं खूप महत्वाचं ठरणार आहे. कमी धावसंख्या असताना जी झुंज दिली या ठिकाणी LNT खोनी संघाने लाजबाब. रोहित सोनी बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. 28 धावा अजूनही करायच्यात आणि 9 बॉल बाकी आहेत. रोहित सोनी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. घाटकोपर भटवाडीचा एक युवा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करेल. परंतु सध्या विकीच्या बॉलिंगची देखील चर्चा होईल. पाहूया, कारण त्यांनी विकेट घेतलेली आहे. 9 बॉल बाकी आहेत. 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रोहित सोनी एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. रोहित सोनी यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉलमध्ये 27. 8 बॉलमध्ये 27. मोहित, आता लक्ष मोहितवर असणार आहे. पुन्हा एकदा विकी. या ठिकाणी जर पाहिलं तर मोहित स्ट्राइकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉल बाकी आहेत. 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला समोर उडवलाय बॉल. जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. 4 धावा येतील. मोहितच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 7 बॉलमध्ये 23. खूप चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल केला आणि मोहितने सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सरळ बॅटने समोर खेळला हा स्ट्रोक. अजूनही जर पाहिलं तर 16 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 7 बॉल 23. वाह, ऋतिक मुकादम देखील खूप चांगले काम करतायत. यस, खूप चांगलं काम कोणगावचे बारक्या सुद्धा करतायत. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत. 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. मोहित यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय करा, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाईल का? यस, तो कॉल मात्र या ठिकाणी दिला गेलेला आहे. परंतु 2 धावांनी मात्र हा धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावात 3 ओव्हर नंतर धावसंख्या 21 होती. या डावात 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे ती 18 आणि आता 1 ओव्हर बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी. 21 धावांची आवश्यकता. 6 बॉल 21. नाही, टॉस साठी यायचंय. चला, टॉस साठी दोन्ही टीमचा कॅप्टनला विनंती आहे, त्वरित या.
नवाब स्पोर्ट्स आणि अर्नी स्पोर्ट्स. चला टॉस करण्यासाठी त्वरित या. नवाब स्पोर्ट्स आणि अर्नी स्पोर्ट्स, चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या, कारण यानंतर आपली मॅच आहे आणि दोन्ही कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हा. रत्नदीप येत आहेत. रत्नदीप पहिलाच बॉल, एक सुंदर फटका मात्र त्या ठिकाणी खेळला जरूर गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. थोड्या वेळापुरता बॉल मात्र त्या ठिकाणी आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 बॉल 19. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय. नवाबचे कॅप्टन आलेले आहेत अर्नी स्पोर्ट्स. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढत द्यावी लागेल. वेगात बॉल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेला समोर उडवला हा बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि विक्रांतची ही खासियत सुद्धा आहे. आणि आता जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. अर्नी स्पोर्ट्स प्रथमेश खापणे येत आहेत. 3 बॉल बाकी आहेत. 18 धावांची आवश्यकता. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तेवढं टायमिंग नाही होऊ शकलं आणि इकडे जर पाहिलं तर कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर होता. मॅचची औपचारिकता 2 बॉल 17. काय बॉलिंग केली या ठिकाणी सर्वच बॉलरने. दोन्ही डावात चांगली बॉलिंग राहिली, परंतु 39 धावांचा आजच्या दिवसातील सगळ्यात छोटं टार्गेट असताना मात्र जी फलंदाजी व्हायला पाहिजे होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये नाही झाली. कारण पहिल्या 2 ओव्हरला केवळ 5 धावा आल्या. पहिल्या ओव्हरला 4, दुसऱ्या ओव्हरला केवळ 1 धाव आली. आणि सौरभने जे दुसरं षटक टाकलं होतं खरोखर की फॅक्टर होतं. आणि पहिल्या मॅचमध्ये जरी सिल्व्हस्टरला पराभूत केला असेल, दुसऱ्या मॅचला या ठिकाणी बॅकफुटवर पाठवताना पाहायला मिळते प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना. आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते.
आणि ही मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होते. एल&टी खोणी काय जबरदस्त क्रिकेट खेळलेत. प्रथमेश पाटील यांचा संघ, अजित मोहितेचं नेतृत्व आणि इकडे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि टॉस केला जातोय. चला टॉस लवकर करून घ्यायचा आहे, कोणताही विलंब नाहीये. चला विशाल पाटीलजी टॉस करूयात. डिसिजन लगेच सांगायचं आणि लगेच मैदानात जायचंय, मुलाखत नाही होणार. कुणी जिंकलाय? हा, तर निर्णय लगेच कळवा. अशू निर्णय कळवा. निर्णय लवकरात लवकर.